नवरदेवाची तयारी सांगा मला जरा तयारी करू. एक तर तुझ्या चॅनलवर करणार आहे. येस तुम्ही. नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकण्याचा योग आलेला आहे. माझ्या कझनचं म्हणजे माझ्या चुलत भावाचं केळवण आम्ही आज केलेलं आहे. त्याचं लग्न आहे 23 तारखेला डिसेंबरला. तर त्याच्या केळवणाची तयारी सुरू होती. शनिवार रविवार बघून सुट्टीच्या दिवशी आम्ही थोडी कामं घेतलेली होती. माझ्या वहिनी मामी वगैरे सगळेजण आम्ही जमलो होतो आणि छानपैकी असं डेकोरेशन करत होतो. त्याच्यासाठी पानांचं डेकोरेशन करायचं ठरवलं होतं. केळीच्या पानांचं केळवण आहे म्हणून ती थीम ठरवली आणि ही सुंदरशी रांगोळी मामींनी काढली होती. त्यानंतर ही फुलांची सजावट वगैरे तुम्ही बघू शकता. छानपैकी आधी पाकळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर असं आम्ही ती रचलेलं होतं. केळवणाची प्रथा अशी असते की जो होणारा नवरदेव किंवा नवरी असते त्यांची पूजा करून मग त्यांचं वाण धरलं जात असतं. यानंतर ते बऱ्याच लोकांकडून इन्व्हाइट केले जातात आणि त्यांच्या घरी मग त्यांचा जेवणाचा कार्यक्रम होत असतो. हा कार्यक्रम पहिल्यांदा सगळ्यात आधी आईकडून होतो आणि त्यानंतर मग बाकीचे लोक त्यांना इन्व्हाइट करत असतात. तर आजकाल बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघायला मिळतं की नवरदेव नवरी आणि ह्यांना दोघांना सोबत बोलवून त्यांचं केळवण घातलं जातं. पण आधीपासूनची प्रथा अशी आहे की फक्त नवऱ्या मुलीला किंवा नवरीला बोलवतात. तर इथे आमचा नवरदेव प्रकट झालेला आहे आणि त्याने रांगोळी वगैरे बघून त्याला खूप आनंद झाला. त्याची सरप्रायझिंग मुमेंट्स चांगल्यापैकी मला कॅच करता आलेले नाही आहेत कॅमेरामध्ये, बट यू कॅन सी हॅपीनेस ऑन हिज फेस. सगळ्यात आधी आईने औक्षण केलं, त्यानंतर आत्यांनी केलं आणि मग आम्ही सगळ्यांनी केलं. औक्षण केल्यानंतर मग त्याला गोड भरवल्यावर त्याने जेवणाला सुरुवात केली. आणि तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं मला व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.